नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी तुमचा मित्र, तुम्हाला तर माहितीच आहे. तर मित्रांनो, आज खूप विशेष व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. तर आज आपण जाणार आहे कुरकुममध्ये जायचं कारण असं की तिथं मित्र आहे आपला, त्याला भेटायला जाणार आहे आपण. तर म्हटलं जाता तिथं एक मंदिर आहे फिरंगा देवीचं, तर खूप असं मस्त आहे, बघण्यासारखं आहे. तर म्हटलं तुम्हाला पण दाखव कसं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अजूनपर्यंत चॅनल आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. खरंच खूप थँक्यू मित्रांनो, गेल्या व्हिडिओला तुम्ही खूप मस्त सपोर्ट केला. मला आशा आहे की ह्या पण व्हिडिओला तुम्ही नक्कीच सपोर्ट कराल. तर मित्रांनो, चला तुम्हाला दाखवत कसं आहे कुरकुम गाव आणि कुरकुममधील फिरंगा देवी मंदिर. चला तर मित्रांनो जाऊयात. तर मित्रांनो, आपण इथं पोचलेलो आहे फायनली. आणि तुम्हाला जर काही पाहिजे असेल इथे तर पूजेसाठी माझ्या पाठीमागे बघू शकता, खूप असं सामान इथं मिळते. उदबत्ती, नारळ वगैरे, फुलं वगैरे काय. तर बघा, इथं आपण पोचलेलो आहे आणि पुढं जाऊन बघूया कसं आहे. आतमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो, आपल्याला असं पाठीमागे माझ्या दिसतातली गेट आहे आणि चारी बाजूने असं बसासाठी पण आपल्याला इथं सुविधा केलेली आहे. तर मित्रांनो, पूर्ण अशी तटबंदीचं भिंत आहे चारी बाजूने, बघण्यासारखे. अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. आतमध्ये आल्याबरोबरच डाव्या आणि उजव्या बाजूला आपल्याला पारी करण्यासाठी अशा देवळ्या दिसतात आणि समोर दगडापासून बनवलेला हत्ती आणि बरेच काही बनवलेला. गेटच्या आतमध्ये आल्यावरच मित्रांनो आपल्याला पाठीमागे दिसत असेल की गणपती बाप्पाची आपल्याला खूप मोठीशी मूर्ती दिसेल आणि माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आतमध्ये आलो आपण. तर हे माझ्या पाठीमागे बघू शकता, भले मोठं असं चिंचचं झाड आहे. इथं खूप मोठं असं झाड आहे मित्रांनो, अतिशय बघण्यासारखं आहे. आणि मंदिराचं बांधकाम चाललेलं आहे. हे माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही. अजून बांधकाम पूर्ण झालेलं नाही मित्रांनो, पण खूप बघण्यासारखं आहे. आतमध्ये अजून मेन आपल्याला जायचंच आहे. गेटच्या आत आलेलो आपण मित्रांनो. पूर्ण दगडात असं कोरीव काम केलेलं. माझ्या पाठीमागे तुम्हाला दीपमाळ दिसत असेल आणि त्याच्यावरच्या हत्तीचं बारीक बारीक सोंड असं बनवलेलं आहे मित्रांनो, बघण्यासारखं आहे मित्रांनो. मंदिराच्या उजव्या बाजूस श्री गणेशाची मूर्ती स्थापन केलेली आहे आणि डाव्या बाजूस मारुतीची मूर्तीची स्थापन केलेली आहे. मंडळी, मंदिराच्या उजव्या बाजूस आपल्याला नंदीची आणि गणपतीची आणि महादेवाची पिंड असं ह्या इथं बसवलेले आहे मित्रांनो. आता तुम्हाला मी दाखवतो. हे पाहू शकता, खूप असं अतिशय सुंदर मंदिर बांधलेलं आहे मित्रांनो. आतमध्ये अजून जायचं, आपण बाहेरच आहे अजून. बघूया आतमध्ये जाऊन कसं आहे अजून.
तर मंडळी आपलं फायनली दर्शन झालेलं आहे आणि आपण आता पाठीमागच्या बाजूला आलो आहे. तर इथं काळभैरवनाथाचं मंदिर पण आपल्याला छोटंसं बघायला मिळत असेल माझ्या पाठीमागे आणि त्याच्यासमोर छोटासा नंदी पण उभारलेला आहे मित्रांनो. बघण्यासारखं आकर्षित मंदिर आहे मित्रांनो खरंच. तर मित्रांनो मंदिराचं बांधकाम हे आपल्याला प्राचीन कालीन असल्याने वाटते, कारण ही मंदिराची नक्षी तुम्ही बघू शकता त्याची दगडात कोरीव केलेलं आहे, त्यामुळे बघण्यासारखं आहे आणि अतिशय सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो. हे बघू शकता पूर्ण मंदिराला पाठीमागं पण दिसत असेल तुम्हाला पूर्ण नक्षी बांधकाम केलेलं आहे मित्रांनो. आजकाल असं कुठं तुम्हाला मंदिर बघायला मिळणारच नाही मित्रांनो. तर मंडळी आपलं फिरंगा देवीचं दर्शन पूर्ण झालेलं आहे मित्रांनो. कधी आलास तर तुम्ही पुण्यापासून 75 किलोमीटरच्या अंतरावरती कुरकुम गाव आहे, तिथे तुम्ही येऊन देवीचं दर्शन घेऊ शकता. आणि बारामतीपासून 35 किलोमीटरच्या अंतरावरती कुरकुम MIDC आहे, त्याच्याच बाजूला पुलाच्या साईड म्हणून आले की तिथंच आपल्याला हे मंदिर बघायला मिळेल. तर मित्रांनो अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो.